केंद्रामध्ये सक्रिय असणारे नितीन गडकरी आता राज्यामध्ये सक्रिय होणार असल्याची शक्यता आहे। कारण राज्याच्या राजकारणामध्ये नितीन गडकरी यांनी सक्रिय व्हावं अशी संघाची इच्छा असल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिली आहे। नितीन गडकरींनी राज्यातल्या विधानसभेच्या प्रचार आणि नियोजनामध्ये सहभागी व्हावं असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे आणि नितीन गडकरींचा विकासात्मक चेहरा हा राज्यासाठी फायदेशीर ठरू शकतो असं संघाला वाटत असल्याची माहिती कळते। मात्र यावर आता भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे। तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये संघ सक्रिय दिसणार आहे आणि संघानं यामध्ये आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची एक शक्यता कळते आहे। केंद्रामध्ये सक्रिय असणारे नितीन गडकरी यांनी राज्यामध्ये सक्रिय व्हावं अशी इच्छा आहे संघाची। त्यामुळे आता भाजप या संदर्भात काय भूमिका घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर नितीन गडकरींनी राज्यातल्या विधानसभेच्या प्रचार आणि नियोजनामध्ये सहभागी व्हावं असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रयत्न सुरू आहेत आणि नितीन गडकरींचा विकासात्मक चेहरा आहे जो राज्यासाठी फायदेशीर ठरू शकतो असं संघाला वाटतं अशी माहिती सूत्रांकडून येते। त्यामुळे या संदर्भात नितीन गडकरींची भूमिका राज्यातल्या प्रचारामध्ये नियोजनामध्ये प्रचाराच्या कशी असू शकते आणि काय असू शकते हे महत्त्वाचं आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संपूर्ण राज्यातल्या निवडणुकांची धुरा गेलेली आहे। भाजपने हे स्पष्ट केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये जी बैठक झाली यामध्ये देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होत आहेत की काय अशा प्रकारची चर्चा होत असतानाच एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली ती म्हणजे राज्यातल्या निवडणुकांसंदर्भातल्या संपूर्ण नियोजन हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेले भाजपनं। मात्र आता संघाची इच्छा आहे की नितीन गडकरींनी सुद्धा सहभागी व्हावं सक्रिय राज्यातल्या राजकारणामध्ये। अमर काणे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर नागपूरमधल्या लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया अमरकडे। अमर, महत्त्वाचं नाव पुढे येतं आहे आणि संघाने इच्छा व्यक्त केलेली आहे ती म्हणजे नितीन गडकरी यांनी राज्यातल्या राजकारणामध्ये आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी सक्रिय सहभागी व्हावं। काय नेमके हे तपशील मिळतात? खरं तर नितीन गडकरी हे एक विकास पुरुष किंवा विकासात्मक कामामुळे संपूर्ण देशात एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे आणि त्याचबरोबर राज्याच्या राजकारणात सुद्धा सर्वपक्षीय मान्यता त्यांना लोकांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकींमध्ये ज्या पद्धतीने अपेक्षित यश मिळायला पाहिजे होतं भाजपाला ते मिळालेलं नाही आणि यामुळे संघाला कुठेतरी असं वाटतं की गडकरींची सक्रियता विधानसभा निवडणुकीमध्ये नियोजन आणि सभांमध्ये जास्त व्हावी याकरता संघ सुद्धा प्रयत्नशील आहे। पण भाजपाकडून अजूनपर्यंत या दृष्टीने पावलं झालेली नाही। भाजपाकडून कोणते पावलं उचलण्यात येतात आणि गडकरींना त्यानंतर कशा पद्धतीने सक्रिय होतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। पण संघाकडून नक्कीच प्रयत्न करण्यात येत आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये नियोजनामध्ये गडकरींचा सहभाग जो आहे तो वाढला पाहिजे याकरता संघ पूर्णपणे प्रयत्नरत आहे। अगदी अमर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच निर्णय झाला भाजपचा आणि संपूर्ण राज्यातल्या प्रचाराची नियोजनाची धुरा ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना संघानं नितीन गडकरींचं नाव पुढे करणं हे कसं बघावं लागेल या संपूर्ण घडामोडीकडे? ही संघाकडून प्रयत्न सुरू आहे। कसं गडकरींचा एक चेहरा वेगळा आहे, त्यांना एक वेगळी मान्यता वेगळी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण राज्यात त्यांनी आपल्या विकासात्मक कामांमुळे आपलं एक वेगळी अशी छाप सोडली आहे। त्याचा कुठेतरी प्रचारात आणि विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा मिळावा या दृष्टीने संघ प्रयत्नरत आहे आणि त्याच दृष्टीने संघाकडून गडकरींचा सक्रिय किंवा गडकरींचा नियोजनामध्ये भर वाढावा या दृष्टीने हे सगळे प्रयत्न सुरू आहे। ठीक, अमर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या चर्चेसाठी। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।